आज बनवूया शेवग्याच्या शेंगाचं कालवण। शेंगा स्वच्छ धुवून कापून घेतलेल्या आहेत। मसाला बनवण्यासाठी कांदा, खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर आणि खुरासणी घेतलेले आहेत। सर्वात आधी खुरासणी भाजून घ्यायचे आहेत। कढईमध्ये तेल टाकून खोबरं भाजून घ्यायचं आहे। कांदा भाजून घ्यायचा आहे। आता हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। खुरासणी सर्वात आधी वाटून घ्यायची आहे आणि नंतर हा मसाला पाणी घालून वाटून घ्यायचा आहे। आता तेलामध्ये थोडेसे जिरे टाकायचे आहे। 1.5 चमचा मसाला टाकायचा आहे। गरम मसाला टाकायचा आहे आणि आता यामध्ये वाटून घेतलेला मसाला घालायचा आहे। मसाला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। आता कापून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा या मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायच्या आहेत। आता आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी यामध्ये घालायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचे। मंद गॅसवर कालवण 10 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं शेवग्याचं कालवण बनवून तयार आहे।